बातमी आहे पालघर जिल्ह्यात असलेल्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथून। मोखाडा तालुक्यातील खोडाळा पोलीस परिक्षेत्राच्या हद्दीत कोरेगाव शिवारात वैतरणा पुलाखाली अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 3/2/2024 रोजी 3 वाजेच्या पूर्वी नक्की वेळ माहीत नाही, कारेगावच्या शिवारात खोडाळा ते कसारा जाणाऱ्या रोडवरील मध्य वैतरणा नदीवरील पुलावर तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथे दिनांक 3/2/2024 रोजी 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसम मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या इसमाच्या डाव्या हातावर राणा राजपूत मराठी अक्षरात गोंदलेले आहे, तर उजव्या हातावर मराठीत आई बाबा व त्यापुढे लवचे चिन्हामध्ये इंग्रजीत SD अक्षर गोंदलेले व अंगठ्याजवळ मराठीत तमन्ना असे अक्षर गोंदलेले आढळून आले आहे। त्याच्या अंगात गोल गळ्याचा हाफ बाह्यांचा, छातीवर वरच्या बाजूस सफेद रंगाचा व त्याखाली पिस्ता रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट, गळ्यात थंडीसाठी वापरण्यात येणारा सफेद निळ्या जांभळ्या रंगाचा गोल स्कार्फ आढळून आला आहे। पोलीस उपनिरीक्षक विकास धुरगुडे यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, मोखाडा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे। नातेवाईक मित्रांना ओळखीचे असल्यास मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात यावा असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले आहे। जिल्हा पालघर गुन्हा रजिस्टर नंबर 18/2024 भादवी कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदरचा गुन्हा हा दिनांक 3/2/2024 रोजी रात्री 11 वाजता झालेला आहे। मोखाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले खोडाळा दुर्ग क्षेत्राच्या अंतर्गत कारेगावच्या पुढे खोडाळा ते कसारा जाणाऱ्या रोडवरती मध्य वैतरणा नदीचा जो पूल आहे, त्या पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये एक 25 ते 30 वर्षाचा इसमाचे शव दिनांक 3/2/2024 रोजी 3 वाजेच्या सुमारास मिळालेले आहे। सदर मयत इसमाच्या डोक्यावर, छातीवर, हाताला गंभीर हत्याराने जखमा करून त्याला जीवे ठार मारलेले आहे व पुरावा नष्ट करण्यात आलेला आहे। मयत इसमाच्या उजव्या हातावर मराठीमध्ये आई बाबा, त्याचबरोबर बाजूला बदामाचे चिन्ह आणि त्या बदामाच्या चिन्हामध्ये S आणि D असे इंग्रजीमध्ये गोंदलेलं आहे। तर डाव्या हातावर राणा राजपूत असं मराठीमध्ये गोंदलेलं आहे। मयताच्या ओळख पटण्याच्या दृष्टिकोनातून सर्व राज्यभर प्रयत्न सुरू आहेत। या जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर या विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदरणीय काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस प्रभारी अधिकारी प्रदीप गीते या गुन्ह्याचा तपास करत आहोत। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेचे आदरणीय पोलीस निरीक्षक विभूते साहेब व त्यांची टीम यांचं सहकार्य मिळत आहे आणि प्रशासकीय तपास सुरू आहे। आम्ही पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशी नागरिकांना विनंती करतो की अशा वर्णाचे जे इसमाचे शव या ठिकाणी मिळून आलेले आहे, या संदर्भात जर कुणाला माहिती असेल, कुणाच्या परिचयाचे असतील, कुणाचे नातेवाईक असेल, तर त्यांनी तात्काळ मोखाडा पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधावायचा आहे। संपर्कासाठी क्रमांक आहे 93-216 58-725। परत नंबर रिपीट करतो 93-216 58-725। या गुन्ह्याचा तपास करण्याच्या दृष्टिकोनातून मयताची ओळख पटणे अत्यंत आवश्यक आहे, तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या